अण्णा आपण आता उमेदवार आहात नरखेड जिल्हा परिषद गटातून. हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. आपण आता निवडणुकीला सामोरे गेला आहात, तर काय नेमके या मतदारसंघातले प्रश्न आहेत? नमस्कार. आज निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि आज तुम्हा पत्रकारांना भेटण्याचा योग आला. हे निवडणुकीचे प्रचाराचे दिवस अतिशय उत्साहात आणि स्फूर्तिदायक होते. लोकांच्या समस्या ऐकण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांची मनं जाणून घेण्याचा खूप अनुभव मला आला, संधी मला मिळाली. मी नरखेड जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढत असताना मला फार कारण माझा राजकीय जन्म शिवसेनेमधून झाला आणि त्या धनुष्यबाणावरती मी निवडणूक लढतोय याचं मनोमन मला आनंद आहे. आणि मला खात्री आहे मी जो संवाद ह्या प्रचारक मध्ये मतदाराशी, जनतेशी साधला, त्यामध्ये त्यांच्यातली जी वेदना, 40-50 वर्ष झाले यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्याबद्दल असलेला आत्मविश्वास हा मला पदोपदी जाणवत होता. त्यांच्यामध्ये असं जाणवलं की हा कोणतं आलंय त्यांच्याबद्दल विचारणारं, त्यांची काळजी करणारं, त्यांच्या समस्या जाणून घेणारं आणि समस्या समजून घेऊन ते सोडवायची ताकद ह्या दोन बंधूमध्ये आहे. हे त्यांचे डोळे, त्यांचे हावभाव, त्यांचे बोलणं, त्यांचे प्रश्न विचारणं ह्यामधून ते स्पष्ट होत होतं आणि मला खात्री आहे या जनतेचा आशीर्वाद मला नक्की मिळणार आहे. अण्णा, या भागातला एक वर्षानुवर्षीचा प्रश्न सीना भोगावती जोड कालवा. आपण काल राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना देखील भेटला, तर नेमकी आता काय चर्चा झाली? मी एअरपोर्टवरूनच येत असताना शिंदेसाहेबाच्या गाडीमध्ये आलो, हेलिपॅडवरून येताना. आणि गाडीमध्ये मला त्याने विचारलं, संतोष, अरे ते नारायण राणेचा कुठला विषय तू घेतला? ते राणेसाहेब म्हणत होते की मी ते काम मार्गी लावलं आहे. मग मी त्यांना सांगितलं की राणेसाहेबांनी CM साहेबाकडं जो आपला विषय पेंडिंग आहे सीना भोगावती जोड कालव्याचा, जो की प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे दाखल झाला पहिल्यांदाच, आणि त्यामध्ये क्युरी निघली होती. आणि ती क्युरी काय आहे तर ते नवीन जो कृष्णा पाणी वाटप सगळं जवळजवळ संपलेलं होतं कृष्णा लवादाप्रमाणे, आणि जे कोयनेतून पाणी आपण उजनीमध्ये आता येणार आहे 25 TMC नवीन येणारं पाणी, तर शासनाने विचारलंय की त्या नवीन येणाऱ्या पाण्यामध्ये ह्यात काही वापरणार आहात, ह्या तुमच्या सीना भोगावती जोड कालव्याला त्या नवीन येणारं पाणी तुम्ही वापरणार आहात का कसे, ह्याच्याबद्दलचा टेक्निकली अहवाल त्यांनी खाली डिपार्टमेंटला मागवला होता. मी त्याबद्दल साहेबाला सांगितलं. साहेब म्हणले नक्की ठीक आहे, आपण मी दीपक कपूरशी बोलतो आणि तो एक जो क्युरी आहे ती 1 महिन्याच्या आत आपण पूर्ण करून घेऊ आणि त्याला मान्यता आपण देऊया. ही साधी टेक्निकली बाब आहे की जो कृष्णा लवादातून जे पाणी, कृष्णे कोयनेतून पाणी आपण उजनीला आता येणार आहे, कृष्णा स्थिरीकरण आपण म्हणतो त्याला, त्यातून जे पाणी आता काम चालू आहे ऑलरेडी त्यातून, मग ते पाणी जे वाया जाणारे जे पाणी होतं कृष्णेतून ते उजनीमध्ये येणार आहे आणि ते पाणी मराठवाड्याला इतर योजनेला त्यांना वापरायचं आहे. मग त्या योजनेतलं पाणी काय आपण वापरणार आहोत का सीना भोगावती जोड कालव्यामध्ये, ह्याची विचारणा शासनानं केली होती कृष्णा खोरे महामंडळाला. आणि त्यामुळं मी शिंदे साहेबाला तो प्रश्न सांगत होतो कशा पद्धतीने सोडवायचा आहे आणि ते सुटून जाईल. आणि आज आमच्या लोकांना खात्री पटली. प्रत्येक सभेमध्ये मी तो कागद दाखवला शासनाचा, प्रत्येक सभेमध्ये दाखवला की बाबांनो, हे लोक चुकीचा प्रचार करतात. ज्या पद्धतीनं हे सांगतात की ह्याच्याकडे काय हे नाही, मी जो प्रस्तावच गेला शासनाकडे त्या प्रस्तावाच्या, शासकीय प्रस्तावाच्या प्रती मी प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक समोरच्या बसलेल्या सगळ्या लोकांना ते झेरॉक्स प्रती वाटल्या आणि लोकांना खात्री पटली की आजवर विरोधकांनी फक्त गप्पा मारल्या सीना भोगावती जोड कालव्याच्या आणि ह्यांनी एक कागद दाखवू शकले नाहीत त्यांच्याकडचा. परंतु संतोष पाटलांनी तो कागद त्यांना दाखवला, तो प्रस्ताव दाखवला आणि प्रस्तावातली जी त्रुटी आहे ती त्रुटी सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली. आणि आज तुमच्या माध्यमातून ती त्रुटी काय आहे नेमकी
ही मी आमच्या जनतेला पण सांगत आहे. अण्णा तसं मोहोळ तालुक्यातील प्रचाराची सुरुवातच नरखेड येथून झाली आणि आपल्यावर टीका देखील पालकमंत्र्यांनी या ठिकाणी केली. पालकमंत्री माझे मित्र आहेत हो. पालकमंत्री माझ्यावर टीका करणं, ते माझे काँग्रेसमध्ये असतानापासून ते आमदार व्हायच्या अगोदरपासून पालकमंत्री माझे चांगले मित्र आहेत. हे हे अनगरवाले पाटील त्या आमच्या पालकमंत्र्याच्या पुढे लोटांगण घातलं त्यांनी, आणि काय करा, ही 2 पाटलं जर निवडून आली तर आमचं काय खरं नाही. म्हणून त्यांनी पालकमंत्र्याला सांगितले की पहिले आधी नरखेडचा पाटील आणि परत कुरुलमधला पाटील, अशा दोन्ही पाटलाला अडवा, नाहीतर आमचं राजकारण बसत्यात अनगरच्या बारावाड्या तेवढ्यातच आमचं गोठवलं जाईल. अशा भीतीमुळं त्यांनी लोटांगण घातलं. शेवटी भाजप आहे, पक्ष आहे, त्यांना यावं लागलं, बोलावं लागलं. मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. आणि आपण मोठी विकास कामे केल्याचा दावा करतो, तर ती नेमकी विकास कामे कोणकोणती आहेत? मी एक लक्षात घ्या, मी नारायण राणे साहेबांसोबत असल्यामुळं मी सीना भोगावतीच्या जोड कालव्याचा प्रश्न अंतिम टप्प्यात आणला आहे. मी 132 केव्हीचं सबस्टेशन नरखेड येथे मंजूर करून त्याची प्रशासकीय पातळीवर जे प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये ते आहे. त्याचबरोबर मी आता काम चालू आहे असं आमच्या नरखेडला 30 कोटीचा ब्रिज आता काम चालू आहे, अंतिम टप्प्यात काम आलं आहे. 12 कोटीचा मी अंतर्गत रस्ता केला आहे, अप्रोच रोड म्हणतात त्याला, फार, आणि बायपास, नरखेड असा बायपास केला आहे बाहेरून जाण्यासाठी पूर्ण, असं डिस्कल रोडवरून डायरेक्ट आमच्या ह्या मोहोळ वैराग रोडला मिळतो. असं अतिशय सुंदर, फार मोठा, पुणे शहरात, मोहोळमध्ये पण नाही असा इतका मोठा, लोकांना अभिमान वाटेल माझ्या नरखेड भागातल्या लोकांना की असा रस्ता ग्रामीण भागामध्ये होतोय. एवढं सुंदर काम चालू आहे. कोणाला शंका वाटत असेल ना तर मत टाकायच्या अगोदर जरूर ह्या भागाच्या लोकांनी येऊन बघावा. काम चांगलं काम केलं. मी नरखेडमध्ये विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदची शाळा जी 1958 साली 1949 साली बांधली होती, आणि 18 वर्षापासून शासनाने अहवाल केला होता जिल्हा परिषदच्या की ही विद्यार्थ्यांसाठी बसायला लायक नाही, कारण ती कधीही पडू शकते. परंतु ह्या निर्ढावलेल्या ह्या सरकारने, राजन पाटलासारख्या, त्यांचाच आमदार होता, त्यांचाच मंत्री, पालकमंत्री त्यांचाच, मुख्यमंत्री त्यांचाच, परंतु नरखेडची पडायला लागली शाळा त्यांना बांधावीशी वाटली नाही, कधी वाटली नाही. म्हणून ती बांधण्यासाठी मला नारायण राणे साहेबांचा उपयोग झाला, आणि मी 1.25 कोटी रुपयाची अतिशय सुंदर जिल्ह्याची अशी पहिली शाळा बांधतोय की ज्या ठिकाणी पहिलीपासून ते 7वी पर्यंत ज्याला विद्यार्थ्याला कॉम्प्युटर नॉलेज मिळेल, बेंच सुद्धा कॉम्प्युटरचा असेल, इतकं चांगलं, म्हणजे मराठी मुलांना, आपल्या गरिबाच्या मुलांना 0 पैशामध्ये चांगलं शिक्षण मिळावं, ही भावना असणं का वाईट आहे का? म्हणून मी ती शाळा पण या ठिकाणी चांगली केली. अण्णा, सीना भोगावती जोड कालवाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून मार्गी लागत नाही, तर आता ह्या जोड कालवा झाल्यानंतर नेमका शेतकऱ्यांना काय फायदा याचा? नाही, साहजिकच आहे हो. सिनेचं ज्यावेळेस पाणी, सिनेचं जे पाणी आता मलिकपेटला थांबतंय, ते जे सिनेचं पाणी आमच्या भोगावती नदीमध्ये इरल्याला येईल, इरल्यातून ते वाळूज मार्गे, देगाव मार्गे, डिस्कळ मार्गे, नरखेड, भोयरा ह्या सगळ्या भागात येईल. ह्या सगळ्या भागातली मुळात आमची ही जमीन सुपीक जमीन आहे, सुपीक जमीन आहे. ह्या जमिनीला आम्हाला एकदा पाणी येऊन गेलं, एकदा पाऊस येऊन गेला पहिले आमच्यात, तर 6 महिने ते आमच्या 50 किलोमीटरवरच्या मोटरीचं पाणी, विहिरीचं पाणी हलत नाही. परंतु जर सातत्यानं मला उजनीचं पाणी जर ह्या ठिकाणी फिरलं तर आमच्या इथलं 100 गावातलं बागायत क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला सोबतता आणि समृद्धी येणार आहे. अण्णा, कालच आपण एक सभेत बोलताना वक्तव्य केलं की लोकनेते कारखान्याच्या संदर्भाने, तर ते नेमकं काय आरोप आहेत? नाही, काय वक्तव्य केलं माहिती आहे का, मला त्यामध्ये खरंच पडायचं नव्हतं. परंतु काल सभाच नेमकी मसले चौधरीमध्ये होती, आणि तिथले एक पुढारी आहेत, ते त्या कारखान्याचे चेअरमन होते. तो त्यांचा दोष नाही आहे त्या पुढाऱ्याचा. त्यांनी अशा ठरावावर सह्या केल्या की तो कारखाना आम्ही चालवायला लायक नाही, तो शासनात जमा करून टाकला, आणि ते फसणारच एक दिवस, कारण ते ठरावाची कॉपी माझ्याकडे आहेत. ते शासनाचा सहकारी कारखाना मल्टीस्टेट केला, आणि मल्टीस्टेटचा कारखाना पब्लिक लिमिटेड केला, म्हणजे तो सरकारकडनं विकत घेतला ह्या पब्लिक लिमिटेड कंपनीने. त्याच्या व्यवहाराबद्दल मी काय सांगत होतो, परंतु त्यामध्ये खोल मी त्याची एक मोठी PIL करणार आहे,
भविष्यामध्ये आज पहिल्यांदा त्याची घोषणा करतो. मी त्या कारखान्याची PI दाखल करणार आणि हा कारखाना पुन्हा सहकारी तत्वाचा कारखाना करणार अशी घोषणा मी आज तुमच्या मार्फत करत आहे. अण्णा, कालच माझ्या आमदाराच्या मुलाने एक वादग्रस्त विधान केले, तर आपली काय भूमिका आहे? शेम, काय बोलावं, काय संस्कार केलेत राजन बाबूराव पाटलांनी आपल्या मुलावरती. हे संस्कार आणि अशी मुलं घेऊन तुम्ही तालुकाभर फिरता. काय म्हणणार तुम्ही? अहो, आम्ही घरात आया बाया सगळ्या TV बघतात ना हो. त्या बायकांनी आपल्या पोराच्या नावाच्या पुढं त्यांच्या नवऱ्याचं नाव सोडून त्या कार्टाचं नाव लावावं. काय रे? आणि हे ऐकण्याची दुर्बुद्धी आमच्यावर आहे. आम्ही काय म्हणावं, काय म्हणून ऐकावं आम्ही हे? आणि तरी सुद्धा हा मोहोळ तालुका षंडसारखा त्यांचं सहन करतोय. आता सहन करणार नाही. आता 2 वाघ या ठिकाणी आहेत, संतोष पाटील आणि उमेश पाटील. सड्यात तोड उत्तर देऊ याला, सड्यात तोड. राजन बाबूराव पाटील, तुमच्या कार्ट्यानं सांभाळा. हे चालणार नाही. जे आतापर्यंत झालं ते झालं. राजकारण सुसंस्कृतपणे झालं पाहिजे. चुकीचं राजकारण कराल तर मला पण खालच्या पातळीवर बोलता येतं, खूप काय बोलता येतं. तालुक्याला चुकीची वळण लावू नका. एक पंडित देशमुखची हत्या बलिदान या मोहोळ तालुक्याने झालेला आहे. पुन्हा ह्या तालुका त्या वळणावर घेऊन जाऊ नका. ही राजन बाबूराव पाटील, तुम्हाला माझी ह्या निमित्ताने विनंती आहे. आता या भागातले प्रश्न काय आहेत? आता आपण जर पाहिलं तर वाळूजचा जो पूल आहे, जाधववाडी आणि वाळूज गावाला जोडणारा, तो होताना दिसत नाही. तर आपली त्या संदर्भाने काय भूमिका असेल? नाही, तो फार गंभीर विषय आहे. गेली 50 वर्ष जाधववाडीच्या पुलासंदर्भात त्या लोकांचं जे काय, जसं ते जाधववाडी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, परंतु मला ते मी कोकणातल्या ज्या वाड्या कोकणामध्ये फिरतो त्या सुद्धा समृद्ध आहेत, त्यांची कनेक्टिव्हिटी आहे. परंतु हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे की त्या गावामध्ये जाण्याची कनेक्टिव्हिटीच नाही. त्या लोकांना नावेतनं जावं लागतं. मग हे राजकारणी करतात काय? काय केले ह्यांनी? का फक्त मतापुरतंच लोकांकडे बघायचं? एक लक्षात घ्या, तुम्ही ह्या मतदाराला जोपर्यंत माणूस म्हणून बघणार नाही ना, तोपर्यंत सामाजिक विकास होऊ शकत नाही. त्या वाडीला तुम्ही एक छोटी वाडी, छोटं मतदार आहेत म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघताय आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय. हे चालणार नाही. ते एक मनुष्य आहे, माणूस आहे. त्या ठिकाणी नदीवर ब्रिज झाला पाहिजे आणि तो मी प्रयत्न करतोय. मी तो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतला नाबार्डमधून त्या ब्रिजची मी एस्टिमेट झालंय आणि लवकर त्याला मंजुरी घेऊन तो ब्रिज करणार, हा माझा वचननामा आणि शब्द आहे. आपल्याच मतदारसंघातलं एक गाव आहे भैरवाडी आणि मनगोली म्हणून. तर त्या गावाचा वर्षानुवर्षाचा रस्त्याचा प्रश्न सुटताना दिसत नाही. अनेक निवडणुका आल्या, त्यांनी बहिष्कार देखील टाकला. आपलं त्यांच्याशी काय बातचीत झाली का? आणि त्या नागरिकांशी आता कसं कनेक्ट आहात? मी हाच प्रश्न आहे तो. आता मी उत्तर दिलं त्याला, तेच प्रश्नाचं उत्तर आहे त्याला. मी त्या ठिकाणी गेलो, मी नतमस्तक झालो त्या लोकांना. त्या लोकांना मनगुली भैरवाडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकांच्या समोर मी नतमस्तक झालो. त्यांच्या सहनशक्तीला ते आपल्या भागातले माणूस आहेत हो, मनुष्य आहेत. समृद्ध जमीन आहे, बाजूला नदीचा किनारा आहे, परंतु येण्या जाण्याचा रस्ताच नाही. त्या ठिकाणी पिण्याची व्यवस्था नाही. त्या ठिकाणी एखादं किराणा दुकान नाही. आणि ती वाडी छोटी, मतदान छोटं. तिथलं मतदान नाही दिलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही. म्हणून केवळ त्या भागातील लोकांवर हा अन्याय करायचं काम केलं. मी त्या मनगुली भैरवाडीतील लोकांना सांगितलं, आत्तापर्यंत तुम्ही 4 वेळा निवडणुकीवर बहिष्कार टाकला, परंतु ह्या निर्ढावलेल्या सरकारने तुमच्याकडे दुर्लक्ष केलं. तुम्ही ह्या उलट आत्ता काम करा, तुम्ही 100% मतदान करा. हा संतोष पाटील तुम्हाला मदत केल्याशिवाय सोडणार नाही, असं आज मी त्यांना सांगितलंय. निश्चितच मनगुली भैरवाडीचा जो काळा ह्यांनी रस्ता केला नाही, पाणी दिलं नाही, ते देण्याचा मी 100% मनापासून प्रयत्न करणार आहे. ना काय विजन असेल आता या मतदारसंघात आपले? मी 3 सूत्रेवर काम करतोय.
रस्ते, पाणी आणि वीज. शेतकऱ्यांना काय लागतो? चांगले रस्ते द्या. आज मी 132 केवीचा लाईटचा प्रश्न सोडवतोय, त्यामुळे चांगली वीज मिळणार आहे. सीना भगवतीचा प्रश्न सोडवतोय, पाणी मिळणार आहे. आणि ज्या ठिकाणी 10 लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणी रस्ता देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला चांगला रस्ता मिळणार आहे. अहो, हे शेतकरी तुम्हाला काय घरी येऊन दुधाची धार काढ म्हणतात का? ते स्वावलंबी आहेत, प्रचंड स्वाभिमानी लोक असतात हे. त्यांना ह्या गोष्टी द्या, ते स्वतःच्या पायावर उभं राहतील, स्वाभिमानी होतील आणि ते स्वतंत्ररित्या, त्यांना स्वातंत्र्य बी पाहिजे. दबावात ठेवू नका. अहो, काय काय गावामध्ये तर इतका दबाव आहे, तिकडे बघतील इकडे, अरे हा दबाव फ्री. लोकशाही आपल्याला काय सांगते? या दबावातून मुक्त व्हा आणि लोकाभिमुख लोकातून मतदान करा. अशा पद्धतीचं आपल्याला वातावरण, लोकशाहीचं वातावरण, समृद्ध लोकशाहीचं वातावरण आपल्याला ह्या भागामध्ये निर्माण करायचं आहे. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांनो, जागरूक व्हा. ही निवडणूक मी जिल्हा परिषदची असं मानत नाही. ही निवडणूक आपल्याला ह्या नरखेड जिल्हा परिषद गटातून स्वर्गीय शाजीराव पाटलांचं जे नेतृत्व दबलेलं होतं ते नेतृत्व उभा करण्यासाठी, आपल्याला पुन्हा एकदा आपल्या भागाचा बलशाली नेता तयार करण्यासाठी तुम्ही संतोष पाटील यांच्या पाठीशी, तुम्ही आमच्या पाठीशी बळ द्या आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करा. व आमच्या पाठीची, माझा चिन्ह आहे धनुष्यबाण, व माझ्यासोबत माझ्या पंचायत समितीच्या दोन्हीकडच्या उमेदवाराचं चिन्ह आहे. या ठिकाणी नरखेड पंचायत समितीमध्ये दगडेताई व शिरापूर पंचायत समितीमध्ये सायली चव्हाण, या दोन्ही माझ्या उमेदवाराला तुम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून मतदान करा आणि बळ द्या. हे बळ मी वाया जाऊ देणार नाही. हे बळ मी वाया जाऊ देणार नाही. ताकदीने यांच्याशी मागे राहील आणि स्वर्गीय शाजीराव पाटलांचं नंतर ज्यांचं राहिलेलं स्वप्न आहे ते, आणि त्यांचं नेतृत्व नसल्यामुळे हा भाग जो मागास राहिला होता, आज ते नेतृत्व तयार करून मी ह्या मतदारांना विश्वास देतो की हे नेतृत्व नुसतं जिल्हा परिषदेमध्ये नाही तर राज्यामध्ये, दिल्लीमध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवण्याची ताकद ठेवतं. त्यामुळे तुम्ही आम्हाला, माझं आव्हान आहे सगळ्या मतदारांना की तुम्ही सगळ्यांनी मतदान करा धनुष्यबाण आणि घड्याळाला.